नमस्कार, मी ऋतुजा कदम NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आज दोन खास पाहुणे आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. ललित आणि ऋता आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आमच्या प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल? आता 2-3 दिवस उरलेत, पण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आय जस्ट होप की सगळ्यांनी इको फ्रेंडली ह्या पद्धतीने साजरा केला असेल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तू काय सांगशील? एवढंच म्हणेन की ज्या कारणासाठी गणेशोत्सव सुरू झाला आहे ते कारण आपण नेहमीच लक्षात ठेवूया आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घेत कुठलेही उत्सव साजरे करूया. आणि आता एक महत्त्वाचा आणि तुमच्या प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता आहे तो प्रश्न, आरपार हा सिनेमा घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अगदी लवकरच 12 तारखेला तो रिलीज होतोय. या सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि एकंदरीतच ही लव्ह स्टोरी आहे, पण इतर लव्ह स्टोरीजपेक्षा ती कशी नेमकी वेगळी आहे, काय USP आहे, हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. सो लाईक यू सेड की 12 तारखेला आरपार हा सिनेमा येतोय. ते आता लोकांना माहितीच आहे, पण त्याचबरोबर अजून एक स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे आमचा दोघांचाही वाढदिवस 12 तारखेला असतो आणि आम्ही बर्थडे ट्विन्स आहोत आणि आमची फिल्मही येते 12 तारखेला. त्यामुळे प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. टीझर आला आहे, 4 गाणी आली आहेत, 8 गाणी आहेत आमच्या फिल्ममध्ये, अजून 4 येणार आहेत. लवकरच ट्रेलर येणार आहे. तर टीझरवर आणि गाण्यांवर खूपच छान रिस्पॉन्स आहे. आणि लाईक यू सेड की इट इज नेहमीसारखी अशी गोड, हे प्रेमात गोडवा असतोच, पण ॲट द सेम ती अशी मिळमिळीत आणि अशी नाही आहे, पण इट्स व्हेरी एजी, इट्स व्हेरी इंटेन्स. आणि आय एम शुअर म्हणजे जे प्रेमात जे काही 9 रस असतात ते तुम्हाला सगळे अनुभवायला मिळतात. तसंच या फिल्ममध्येही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. ललित, 2 इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. तुम्ही दोघं बर्थडे ट्विन आहात आणि त्याच दिवशी सिनेमा सुद्धा रिलीज होतोय. हे ठरवून केलंय की योगायोग आहे? नाही, हे सगळं जुळून आलंय मला वाटतं आणि ते सगळं चांगल्याच कारणासाठी जुळून आलंय, याचा खूप जास्त आनंद होतोय. तू मगाशी जे विचारलंस त्याच्यात मला हे सांगायला आवडेल की आत्ता आम्ही ही जी लव्ह स्टोरी घेऊन येतोय ती लव्ह स्टोरी तुम्हाला तुमच्यातली वाटेल. जे आत्ता तुमच्या आजूबाजूला चाललंय, कदाचित तुम्हाला जर प्रश्न पडले असतील तर त्यांची उत्तरं सापडू शकतील किंवा निश्चितच तुम्हाला तुमच्यातले अनेक प्रसंग आहेत ते तुम्ही रिलेट करू शकाल. तर तो खरेपणा आहे यांच्या लव्ह स्टोरीमधला. तो खरेपणा आम्ही तितक्याच खरेपणाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती पोहोचेल, ती तुमच्याही हृदयाच्या आरपार नक्की जाईल. जसं तू म्हणालास की आम्ही रिलेट करू शकू, तर मॉडर्न जनरेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मॉडर्न प्रॉब्लेम्स सुद्धा येतात. असं काही आम्हाला पाहायला मिळेल का? असं काही नवीन फॅक्टर यामध्ये आहे का? आय वुड से आता जेनझीजमुळे आपल्याला हे टर्म्स कळत आहेत की बेंचिंग आणि घोस्टिंग आणि हे सगळं, पण वी हॅव बीन देअर, वी हॅव डन दॅट. मे बी आपल्याला त्याचे टर्म्स माहीत नव्हते तेव्हा. आणि प्रेम हा विषय युनिव्हर्सल आहे, म्हणजे ते प्रत्येक माझ्या आईवडिलांच्या जनरेशनवाल्यांनीही प्रेम केलंय, आम्हीही केलंय, आमची पुढची जनरेशन, आणि हे कायम असणार आहे. ते फिलिंग आणि ते इमोशन हे युनिव्हर्सल असल्यामुळे आय एम व्हेरी शुअर की म्हणजे प्रॉब्लेम्स आय थिंक मोर जेवढे मॉडर्न लोक होत आहेत तेवढे आपण निर्माण करतोय. खरं तर फिलिंग खूप सोपं आहे, पण डेफिनेटली की नवीन काही गोष्टी म्हणजे आत्ताच्या जनरेशनच्या एका पॉईंटला असं वाटतं की लोक खूप असं म्हणतात की अरे ह्यांचं काय चाललंय, आम्हाला काहीच कळत नाहीये असं. तर हे काहीच कळत नाहीये हे बघण्यासाठी तुम्ही आरपार नक्की बघा. कारण आय थिंक त्याने खूप म्हणजे तो एक जनरेशन गॅप असतो जो की आपल्याला कधी कधी नाही सांगता येत की आपल्याला काय वाटतंय, पण दॅट डझंट मीन की आम्ही चुकीचे आहोत. हे आमच्या फिल्मने उत्तर द्यायचा प्रयत्न केला की आमचं चाललंय काहीतरी. मे बी तुमच्यासारखं नसेल ते, पण म्हणून आम्ही पण काही चुकीचे नाही आहोत. सो मॉडर्न प्रॉब्लेम्स वर भाष्य डेफिनेटली केलं गेलंय. तू काय सांगशील? म्हणून की प्रेमातल्या आपल्या गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी प्रवास साधारण सारखा असतो. आपल्याबरोबर त्याच सगळ्यांबरोबर प्रेमामध्ये तेच सगळं होत असतं. आपण प्रेमात पडणं, तो गोडवा असेल, मग त्याच्यानंतर भांडणं असतील, दूर जाणं, जवळ येणं, रुसवे फुगवे तंटे, तरीसुद्धा एकमेकांना धरून ठेवणं, हे सगळं प्रेमात असतं. आणि त्यांची गोष्ट फक्त वेगळी असेल, ते भेटणं, त्यांचं दूर जाणं, कारणं कदाचित वेगळी असतील, पण ही जी भावना आहे ती एवढी आदिम आहे की ती आपल्यामध्ये एवढी मुरलेली आहे की ते त्याच्याबरोबरचं वाटणं जे आहे ना ते साधारण सारखंच आहे. तर यांचंही वाटणं साधारण सारखंच आहे, पण हे एवढे एक्स्ट्रीम आहेत की मला वाटतं की ते एक्स्ट्रीम प्रॉब्लेम्स कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम आपण काही ना काहीतरी रिलेट करू शकू. तर मॉडर्न लोकांना तर त्यांना दिसेलच, पण मला वाटतं की आधीची जी जनरेशन आहे किंवा आपल्यापेक्षा मोठे जे आहेत त्यांना सुद्धा ह्यांच्या प्रेमातनं ह्यांच्यातनं काहीतरी सापडू शकेल. आमच्या एका गाण्यामध्ये लिहिलेलं आहे की भांडू तरी नांदू ना गं. तर हे
जिथे लिहिलेलं आहे मला असं वाटतं की हे आदिम आहे. हे आपले आईबाबा सुद्धा जर आपण म्हणू की त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा आपले काका काकू मावशी हे हे पण सगळेजण हेच म्हणत की भांडू तरी नांदू नग. तर ही भावना जेवढी आदिम आहे, जेवढी जुनी आहे, तेवढंच प्रेम सुद्धा जुनं आहे आणि त्याच याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 8 गाणी या सिनेमामध्ये आहेत. कशी ती शूटिंग होती, कसा सगळा अनुभव होता ते पण जाणून घ्यायचं आहे. सो आमचे म्युझिक डायरेक्टर आहेत गुलराज सिंग आणि मी असं म्हणेन की फिल्मची ताकद आहे ते डेफिनेटली आमचं म्युझिक आणि त्याचबरोबर ना प्रत्येक गाणं हे गोष्ट पुढे नेतं. तर दॅट इज द ब्युटी आय फील. म्हणजे उगाच आहे असं नाही आहे, ते प्रत्येक सिच्युएशनला जाणारं गाणं आहे. आणि पहिलं गाणं आउट झालं होतं ते टायटल सॉंग जे शंकर महादेवन यांनी गायलंय, जितेंद्र जोशी यांनी लिहिलंय. दुसरं गोंधळ, जागरण गोंधळ. आणि तिसरं जे होतं ते इट इज अ डान्स नंबर जे अवधूत गुप्ते यांनी गायलंय. चौथं जे कालच आउट झालंय जे पहिलं गाणं आहे जे फिमेल पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे, आनंदी जोशी हिने गायलंय, माझा होशील ना म्हणून. सो प्रत्येक हे सिच्युएशन, हे तुम्ही आता ती सिच्युएशन काय आहे, कसं आहे, हे त्यासाठी तुम्हाला फिल्म बघायला लागेल. कारण मी एवढं नाही मला सांगता येणार. पण एक डेफिनेटली आहे की म्हणजे लव्ह स्टोरी म्हटल्यावर यार म्युझिक पाहिजेच. म्हणजे आपलं प्रत्येक प्रेमाचं हे असोसिएशन हे म्युझिक बरोबर असतंच. सो आमच्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणं आहे. सो दॅट इज द ब्युटी. ललित, ऋताने असं सांगितलं की जेनझी आजकाल ही खूप चर्चा आहे आणि त्यांच्या पण अनुषंगाने काही वेगळे प्रॉब्लेम्स लव्ह स्टोरीमध्ये असतातच. आणि सोशल मीडियावर सध्या तो फोटो खूप व्हायरल झाला 11-11. ह्याचं काय कनेक्शन आहे सिनेमाशी? मला वाटतं की आता नवीनच ते मॅनिफेस्टेशन आणि या सगळ्या गोष्टींचं एक काय म्हणत त्याला रिव्हील झालेलं आहे, अवेअरनेस झालेला आहे. लोकांना ते एक शोध लागलेला आहे की असं नव्हतं की परत ती म्हणलीच तसंच की आधी पण मॅनिफेस्टेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता 11-11 बघणं आणि नंतर काहीतरी युनिव्हर्सकडे काहीतरी मागणं. तर हे जे अमर आणि प्राची आहेत आमच्या गोष्टीतले, त्यांचा पण ह्या मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे. आणि जे तू म्हणाली होतीस की अरे तुमचं 12 तारखेला वाढदिवस आहे, तुमच्या दोघांचाही वाढदिवस आहे आणि सिनेमा पण 12 सप्टेंबरलाच रिलीज होतोय, त्याच दिवशी शुक्रवार पण आलाय. तर हे सुद्धा मॅनिफेस्टेशनचाच भाग आहे. आमच्या डिरेक्टरने मॅनिफेस्ट केलं होतं की असं काहीतरी घडून यावं. आणि त्याला माहीत नव्हतं जेव्हा तो आमच्याबरोबर काम करत होतं की आमचा वाढदिवस एकाच दिवशी आहे वगैरे. तर मला वाटतं की मॅनिफेस्टेशन ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे. युनिव्हर्सकडे काहीतरी मागणं किंवा युनिव्हर्समध्ये काहीतरी आपण एखादी शब्द सोडणं, आपली इच्छा काहीतरी पूर्ण होणं. तर त्यावर पण बोलणारं, त्यावर सुद्धा भाष्य करणारा हा सिनेमा आहे. तर ते मॅनिफेस्टेशन काय आहे, अमरने प्राचीने एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय म्हणजे काय केलंय, माणसांना आपण मॅनिफेस्ट करतो म्हणजे काय होतं, तर ते पण तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना ही टर्म माहिती आहे ते तर एन्जॉय करतीलच. जसं त्यांनी आमचं त्या टॅटूला एन्जॉय केलं की ते टॅटू कम्प्लीट करतं. 11-11चा आमचा जो टॅटू होता की तिच्या हातावर एक 11 आहे, माझ्या हातावर एक 11 आहे आणि ते 11-11ने आम्ही एकमेकांना कम्प्लीट करतो. तशी ती 2 माणसं एकमेकांना कम्प्लीट करतात. तर आणि जी नवीन जनरेशन आहे, जुनी जनरेशन आहे, त्यांना सुद्धा ही टर्म कदाचित अजून जास्त नव्याने कळेल, समजू शकेल. अच्छा, सिनेमाच्या पलीकडे तुम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करताय, तो अनुभव नेमका कसा होता? खूपच भारी. म्हणजे ॲक्च्युली आता ह्या फील्डमध्ये आहोत म्हटल्यावर एकमेकांची कामं बघितलेली आहेत, बऱ्यापैकी अडमायर केलेली आहेत एकमेकांची कामं, पण कधी एकत्र काम करायची संधी मिळाली नव्हती किंवा ती आली पण ते समहाव वर्कआउट नाही झालं. आणि आता मला असं वाटतं की कदाचित आरपार, कदाचित नाही आरपारच ती फिल्म होती ज्यामुळे आम्ही एकत्र काम करू शकतोय. आणि इट हॅज बीन अन अमेझिंग जर्नी. म्हणजे आता असं झालं की आता मी जिथे प्रमोट करून आलो होतो असं पटकन असं म्हणाले की पुढच्या शुक्रवारी फिल्म येते. तर मला असं झालं की म्हणजे आम्ही लास्ट नोव्हेंबरला शूट केली आहे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, आणि ते 9 महिने कसे गेलेत काहीच कळलेलं नाही आहे, 10-11 महिने. आणि आता अचानक आत्ता नाही कदाचित ते हिट होणार, पण 12 तारखेला जेव्हा हे व्हॅक्यूम जो येणार आहे की आता आरपार कारण कितीही शूट करून झालेलं असलं तरी जोपर्यंत ती रिलीज होत नाही तोपर्यंत ते बाळ तुमचंच असतं. त्याच्यावर तुम्ही काही ना काहीतरी करू शकता, त्याला कसं वाढवायचं हे ठरवू शकता. एकदा ते जगासमोर गेल्यावर तर काहीच नाही. त्यामुळे आता ह्याची ओढ आहे की आता परत कधी काम करणार. इट वॉज स्पेशल. मी म्हणेन की आपण कामं करत असतो पण हे नेहमीच लक्षात राहील, ऋताबरोबरचं जे काम केलं गेलं हे सगळं इतकं चांगलं जुळून आलं. हेच स्क्रिप्ट, हीच फिल्म, हाच डिरेक्टर आणि ऋताच बरोबर असणं, ज्या पद्धतीचा आम्हाला सपोर्ट मिळाला आहे
जसं आम्ही म्हटलं की 8 गाणी आहेत, ती 8 गाणी मला त्याच्याबरोबर करायला मिळाली आहेत. मला त्याच्याबरोबर सगळं ह्या अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या आहेत. मी बऱ्याच वर्षांपासून थांबलो होतो की मला एक चांगली रोमॅन्टिक फिल्म करता यावी. मी वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म करत आलो आहे, पण रोमॅन्टिक फिल्म मी नाही केली अशी आउट अँड आउट रोमॅन्टिक लव्ह स्टोरी अशी. सो ही कदाचित ती पहिलीच असेल आणि ती मला ऋताबरोबरच करायला मिळते, याचा मला अभिमान आणि आनंद या दोन्ही गोष्टी आहेत. मला तुला विचारायचं ऋता, गणेशोत्सव सध्या सुरू आहे, तू सुद्धा फिटनेस फ्रीक आहेस, सुट्टी दिलीस डाएटला की कसं? यावेळी मी फक्त एक मोदक खाल्लाय ऍक्च्युली, कारण मला एकमेव 27 तारखेला थोडाफार वेळ होता जो आईकडे माझ्या गणपती असतो, पण तेव्हाही इतकी गडबड होती की, आणि आता लगेच शूट पण आहे एक, आणि त्यामुळे एकच मोदक यावेळी खाल्लाय. तर मी एकंदर एवढी तुझ्या- सुट्टी नाही मिळाली यावेळी डाएटला. मग तुझ्या स्पेशल आठवणी नेमक्या काय आहेत गणेशोत्सवाला, लहानपण त्या सगळ्या काय सांगशील? सो आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलो म्हणजे हे झालं, आमचं अपब्रिंगिंग झालंय. त्यामुळे आता असं झालंय ना की सगळे कझिन्स US-ला अर्धे, मग आता पुढची जनरेशन आली आहे. पण मग म्हणजे माझा भाचा कबीर तो आता US-ला आहे, तर आम्ही त्याला आता व्हिडिओ कॉलवरून दाखवतोय सगळं आणि असं. तर आता एवढंच वाटतं की यार, ते 6 दिवस आम्ही खूप मजा करायचो, जागरण करायचो, पत्ते खेळायचो, मेंढीकोट खेळायचो, नाचायचो, तर ते सगळं मी डेफिनेटली मिस करते. पण मग आत्ता वी मेक शुअर, आत्ता आमचा गौरी गणपती नसून फक्त 1.5 दिवसाचा असतो, पण ॲटलिस्ट पहिल्या दिवशी आता बहिणींचीही लग्न झाली आहे, माझं लग्न झालं आहे, तर वी मेक शुअर की पहिल्या दिवशी आम्ही जातोच आई-वडिलांकडे. आमचं सगळ्यांचं एकत्र असतो कारण गणपती. सो ते मी सगळं मिस करते, कारण आत्ता रात्री मग घरी जायला लागतं, परत राहता येत नाही म्हणून. तर एकंदरीतच हा सिनेमा आणि गणेशोत्सव या दोन्हीच्या अनुषंगानं ललित आणि ऋता यांच्यासोबत खूप खास अशा गप्पा झालेल्या आहेत. 12 सप्टेंबरला त्यांचा सिनेमा रिलीज होतोय, नक्की पहा. आणि NDTVच्या मराठीच्या टीमकडून सुद्धा तुम्हाला भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.